रामराम मित्रांनो, नमुना लहान विचार महान. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपल्याला आपल्या गाई म्हशीचे दूध व फॅट कसा वाढवायचा आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्यतिरिक्त खर्च न करता फक्त आपल्या कोट्यातील पद्धत बदलून. मित्रांनो, तर तुम्ही संपूर्ण माहिती बघा, एकाच मिनिटात सांगतो तुम्हाला. सबस्क्राईब करा, वाटलं तर करा, सो इच्छेने नसता, काही जबरदस्ती नाही. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं, जे काही आपलं रुटीन आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला बदलाव करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जे काही तुमच्या गाई म्हशीला 24 घंट्यामध्ये जेवढा चारा टाकता की नाही, त्याचं विभाजन करून तुम्ही फक्त सकाळी एक टाईम आणि संध्याकाळी एक टाईम असा चारा टाका. मित्रांनो, म्हणजे नाही त्यांचा पोट भरेल असा चारा त्यांना एकच टाईम टाकायचा, सकाळी दूध काढणं झाल्यानंतर व संध्याकाळी दूध काढणं झाल्यानंतर. व ते त्यांचा चारा संपूर्ण खाणं झाल्यानंतर, त्यांचं पोट भरल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस काय गव्हाणीमध्ये किंवा आपल्या टोपल्यामध्ये थोडा थोडा चारा शिल्लक राहतो की नाही, तो पूर्ण आपण साफ करून घ्यायचा व आपल्या कोट्याची स्वच्छता करून घ्यायची. आणि नंतर त्यांना तुम्ही ज्या रुटीननुसार पाणी पाजता तसं पाणी पाजायचं. मित्रांनो, आपण तशी साफसफाई केल्यानंतर काय होते, नंतर ते मध्ये तुटून चारा खातील आणि त्यांच्या रोध करण्याच्या प्रक्रियेमध्ये डिस्टर्ब येईल. मित्रांनो, तर आपल्याला अशी काळजी घ्यायची आणि त्यांच्या खाण्यामध्ये किमान 20% तरी वाळा चारा आपण दिला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला जेणेकरून फॅट चांगला लागेल. कमीत कमी 20% तरी आपण वाळा चारा दिला पाहिजे. वाळा आणि हिरवा चारा असा मिसळून तुम्ही त्यांना जास्तीत जास्त वेळ रोध करू द्या. मित्रांनो, आपल्या गाई म्हशीचं गणित हे त्यांच्या रोतातच आहे. मित्रांनो, फॅटचं आणि दुधाचं सुद्धा. ते जेवढा चांगला प्रॉपर रोध करतील तेवढं आपल्याला उत्पन्न वाढेल. आणि तुम्ही त्यांना रोध करता वेळेस अशी सुविधा करून द्या की त्यांना डिस्टर्ब झालं नाही पाहिजे, त्यांना मच्छर डासात चावल्या नाही पाहिजे. मित्रांनो, त्यांचं पूर्ण 100% असा प्रॉपर रोध झाला पाहिजे, असं तुम्ही नियोजन करा. व्यतिरिक्त कोणताही खर्च करायची तुम्हाला गरजच येणार नाही. मित्रांनो, एकदा तुम्ही 1 हप्ता 2 हप्ते हे प्रयत्न करून बघा. नाही जर तुमचं दूध वाढलं तर आपल्या चॅनेलवर या व्हिडिओवर या आणि कमेंटमध्ये येऊन तुम्हाला काय बोला वाटलं ते बोला. आपण डुप्लिकेट माहिती देतच नाही, पहिले स्वतः करून बघतो, नंतर दुसऱ्याला सांगतो. मित्रांनो, लाईक सबस्क्राईब करा, वाटलं तर करा, नाही तर जोर जबरदस्ती नाही.